नमस्कार. रेसिपीज विथ तारा मी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण ना खूप पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहे, पालक पुलाव. ते पण ते पालकमध्ये खूप असं प्रमाणात लो असते, त्यामुळे तो खूप छान आहे आपल्या तब्येतीसाठी, लहान मुलांसाठी. तुम्ही पण नक्की करून बघा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करू रेसिपीला. चला बघू रेसिपीसाठी लागणारं साहित्य. इथे मी ना अर्धी जोडी पालकची घेतली, स्वच्छ निवडून धुवून घेतली. आणि इथे ना आपला जो बिर्याणी तांदूळ राहतो ना, तो मी 2-3 पाणी स्वच्छ धुवून 15-20 मिनिटापूर्वी भिजत ठेवलेलं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: हिरव्या मिरच्या घेतले 5-6, आलंही थोडं, आणि लसणाची पाकळ्या, कोथिंबीर आणि पुदिना, चवीनुसार मीठ, काजू घेतले 9-10, आणि टोमॅटो घेतले, साखर घेतली, आणि थोडे ना खडे मसाले घेतले. त्याच्यामध्ये दालचिनी, एक वेलची आणि तमालपत्र घ्यायचे. तर इथं पाण्याला उकळी आली. मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आधीच. त्यामध्ये आपल्याला हा पालक टाकून द्यायचा आहे. आणि तुम्हाला एक टिप सांगणार मी, आपला पालक हिरवागार कसा राहील त्यासाठी ना आपण त्यामध्ये ना एक पदार्थ टाकणार आहे. तुम्ही पण नक्की टाकून बघा. त्यामध्ये मी टाकणार आहे साखर. साखर टाकल्यामुळे काय होतं, आपला पालक आहे ना हिरवागार राहतो. आणि त्यानंतर मग तो थंड पाण्यात टाकायचा, त्याच्यामुळे पण तो तसंच राहतो हिरवी. आता आपल्याला फक्त 2 मिनटं हा पालक आहे ना यामध्ये शिजून घ्यायचा आहे, जास्त नाही, फक्त 2 मिनटं शिजून घ्यायचं आहे. आता पालक 2 मिनटं उकडून घेतली मी, आणि आता ती थंड पाण्यात काढून घ्यायची आपल्याला. आणि मग नंतर तिनं थंड झाली की थोडी मग मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची टाकून आहे ना आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची एकदम त्याच्यावाली. आता मी काजू काढून घेतले. त्याच कढईमध्ये आपल्याला ना एक खडे मसाले घेतले ना ते टाकून घ्यायचे. त्यामुळेच आपण जी पालकची प्युरी करून घेतली ती पण घालायची. नाही फक्त 2-1 मिनिट आपल्याला परतायची, जास्त नाही. आपण पालक आधी शिजून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये ना आपल्याला हे तांदूळ भिजून घेतले ना हे घालून घ्यायचे. आपण मिरची तर वाटातच घाली, त्याच्या वाटणामध्येच आहे, त्यामुळे मिरची काय घालायची नाही दुसरी आपल्याला. फक्त आपण थोडे खडे मसाले घातले. आणि हे आता एकदा ना चांगलं मिक्स करून घेऊ. आणि पालक तुम्हाला माहिती, पालक किती आपल्यासाठी किती उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये खूप प्रमाणात असं लोह आहे. त्याच्यामुळे आपण पालक, मुलं खाती नाही पालकची भाजी, तर असा पुलाव केला ना पालक पुलाव तर मुलंसुद्धा आवडीनं खातील, कारण तो दिसायला पण खूप छान दिसतोय ना. त्यामुळं आता नाही थोडं परतून घेऊ. आणि मग यामध्ये आपण पाणी अर्धी वाटी ना अगोदर जे पालक जास्त आपण दळलं होतं ते भांडं धुवून अर्धी वाटी टाकलं. आणि आता आहे ना 1 वाटी टाकून घेते. आपण 1 वाटी तांदूळ घेतले या वाटीने ना, त्याच वाटीनं आपल्याला पाणी घालून घ्यायचं 1.5 वाटी, कारण आपण तांदूळ आहे ना आधी भिजवलाय त्यामुळं. आणि तुम्ही हा पुलाव आहे ना कुकरमध्ये सुद्धा करू शकता. चवीनुसार मीठ घालते. आणि कोणताही लोहयुक्त भाजी असली त्यामध्ये टोमॅटो, आंबट काहीतरी घालायचं. आता हे मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला ना झाकण ठेवून ना 10 मिनटं चांगलं शिजून घ्यायचं. तर 10 मिनटं झाले. आपलं पालक पुलाव पण तयार झाला. मी मधून झाकण काढून ना हलक्या हाताने एकदम असं हलवून देत होते, कारण ते ना मोडले नाही पाहिजे तांदूळ. आपल्याला असे लांबचे लांब दिसले पाहिजे, छान वाटते. आता यामध्ये ना 1 चमचा तूप घालते. ते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला वाटलं तर घालू शकता तुम्ही, कारण तूप घातल्यामुळे त्याला असं वेगळे शाईन पण येते आणि भात असं मोकळा पण होतो. आणि थोडे काजू घालून द्यायचे. आणि आता आपला पालक पुलाव हा तयार झाला खाण्यासाठी. तर अशा प्रकारे ना पालक पुलाव हा तयार झाला. तुम्ही बघू शकता, आपण कोणताही यामध्ये कलर पण टाकला नाही, ओरिजिनल पालकच आपण यामध्ये टाकला तरी इतका छान आहे कलर आला आहे. तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. लहान मुलांसाठी तर खूप छान अशी रेसिपी आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.